सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भुसावळ ते वरणगाव, वरणगाव ते भुसावळ येणाऱ्या जाणाऱ्या बससाठी दीपनगर सर्व्हिस रोडवरील नवीन बस स्टॉप बांधण्यात आलाय। मात्र सरगम गेट येथील जुन्या बस स्थानकावरती सर्व्हिस रोडच्या बस स्टॉपच्या समोरच मोठ्या प्रमाणात अवैध बल्कर पार्किंग लागत असल्यामुळे बस चालकास बस स्टॉप दिसत नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना दीपनगर उड्डाण पुलावरती बसची वाट बघत थांबत असतात। यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या भुसावळवरून बस चालकाला देखील उड्डाण पुलावरतीच बस थांबावी लागते। याच उड्डाण पुलावरती भरधाव वेगाने येणाऱ्या वाहतूक सुरू असते व विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या महामार्गाच्या कडेच बसची वाट बघत थांबावे लागते। नवीन बांधण्यात आलेले बस स्थानक बिनकामाचे ठरत आहे। शासनाने लाखो रुपये खर्च करून बस स्थानक तयार केले। वीज निर्मिती केंद्राच्या अवैध बल्कर चालकाच्या पार्किंग यामुळे बस स्टॉप प्रवाशांना व बस चालकाला दिसत नसल्यामुळे प्रवाशांकडून याचा वापरच होत नसल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले। बस दीपनगर बस स्टॉप वरती थांबत नसल्याने याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांकडून केली जात आहे। दीपनगर बस स्टॉप समोरील लावण्यात येणाऱ्या अवैध बल्कर पार्किंग वरती कारवाई होऊन देखील पुन्हा बल्कर लागत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होते। त्यामुळे जिल्हाधिकारी यांकडे तातडीने लक्ष देऊन नेहमीची होणारी विद्यार्थी व प्रवाशांचे हाल थांबवावे व नवीन बस स्टॉप मोकळा श्वास घेण्यास अवैध बल्कर पार्किंग वरती करावी। जागरण स्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ।